टीमचे कॅप्टन आणि सर्व खेळाडूंना विनंती, आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या नियमावलींचं अनाउन्समेंट करतोय, कारण का पहिली मॅच आहे. सामना अजूनही सुरू झाला ना, त्यापूर्वी आपण नियम या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय. सगळे कॅप्टन, खेळाडू, संघ मालक आणि क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आपण हे सर्वजण लक्ष द्या. 6 ओव्हरची मॅच आहे. आता 2 आयकॉन खेळाडू आपण प्रत्येक टीमला चॉईस दिलेला आहे, परंतु बऱ्याच टीममध्ये 2 आयकॉन हे ऑलराऊंडर आहेत की ते बॅटिंग पण करू शकतात, ते बॉलिंग पण करू शकतात. पण पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत, मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत, त्यामध्ये एकच षटक आयकॉन करणार आहे आणि जे दुसरं षटक आहे ते स्थानिक खेळाडूला करणं कंपल्सरी आहे. 2 षटकं आयकॉन 6 ओव्हरमध्ये टाकणार आहे, परंतु दोनही आयकॉन एक षटक टाकू शकतात किंवा एक आयकॉन दोनही षटक टाकू शकतो. परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी षटकं आहे ती एक स्थानिक खेळाडू करणार आहे आणि एक आयकॉन एकच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक करणार आहे. आणखीन एक महत्त्वाची सूचना, आणखीन एक महत्त्वाचा नियम, 2 स्थानिक खेळाडू जर पहिल्या 2 बॉलला आउट झाले तर लगेच आयकॉन बॅटिंगला येऊ शकतो, काय हरकत नाही. पण जर 2 ओव्हर पूर्ण झाल्या नाही, एकही विकेट पडली नाही, तर दुसरा आयकॉन लगेच बॅटिंगला येणार नाही. 2 षटकांचा रूल आपण ठेवलेला आहे आणि 2 विकेटचा रूल आपण आयकॉनला बॅटिंगसाठी ठेवलेला आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 30 मिनिटांचा कालावधी आपण दिलेला आहे. जिथं 30 मिनिटं संपणार आहे तिथं एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आपण ठेवलेला आहे. जर बॅटिंग करताना सुरुवातीला जर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअरचा रूल वापरला तर तोच इम्पॅक्ट प्लेअर तुमच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करणार आहे. दुसऱ्या डावात तुमचा इम्पॅक्ट प्लेअर चेंज होणार नाही. आणि जर तुम्ही बॅटिंग केली आणि बॉलिंग करताना जर तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअर घ्यायचा असेल तर तुम्ही बॉलिंग करताना इम्पॅक्ट प्लेअर त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये आयोजक कमिटीनं जे 15 खेळाडूंचं स्क्वॉड आपण प्रत्येक टीमच्या कॅप्टन, संघ मालकांनी आयोजकांपर्यंत पोहोचवलं आहे, तेच स्क्वॉड या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये बसणार आहे. तिथे कोणताही संघ मालकांचा प्रतिनिधी किंवा कोणी त्या टीमचा, त्या गावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी बसणार नाही, किंवा एखादा आयकॉन आहे त्याच्याबरोबर आलेला प्रतिनिधी आहे तो देखील तिथे बसणार नाही. संघ मालकांना देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या, व्यासपीठातून सामन्याचा आनंद घ्या. खेळाडू कक्ष आपण फक्त खेळाडूंसाठी बनवलाय आणि जर तसं काय आढळलं तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी आहे. तुमचा 12वा खेळाडू पहिला चेंडू पासून शेवटच्या चेंडूपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी आहे. या सूचना आम्ही 2 वेळा परत त्याच करतोय. काय होतं, एखादी टीमला असं वाटतं की त्यांच्या विरुद्ध कमिटी निर्णय घेते की काय. 12ही संघ कमिटीला एकसारखे आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय प्रत्येक टीमला की आपण या स्पर्धेच्या ज्या नियमावली आपण बनवल्या आहेत त्या प्रत्येक टीमला एकसारख्या आहेत. आणि सगळ्या आयोजकांच्या वतीने सगळ्या टीमच्या संघ मालक आणि खेळाडूंना विनंती आहे, खास करून कॅप्टनला विनंती आहे की आपण या गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष द्या. कारण का आता संघ मालक संघाच्या संघ मालकीवर घेत असतात, खेळाडूंना खेळण्याची संधी देत असतात, परंतु ज्यावेळेस खेळाडू मैदान ते खेळत असतात त्यावेळेस कॅप्टनच्या जबाबदाऱ्या आहेत, कॅप्टनच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. आपण त्या सगळ्यांनी थोडंसं बारकाईने लक्ष द्या. नजर चुकीनं कोणत्याही टीमला पॅनल्टीला सामोरं जायला लागू नको आणि कोणत्याही टीमला कमिटीला पॅनल्टी द्यायला या ठिकाणी भाग पाडू नका, ही विनंती केला त्या आयोजकांच्या वतीनं सगळ्या टीमला. 12ही संघाचे संघ मालक आणि सर्वच कॅप्टन, आयकॉन खेळाडू आवर्जून आज जे 8ही आयकॉन आपल्या स्पर्धेत खेळणार आहे त्या 8ही आयकॉन खेळाडूंचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही खेड तालुक्याच्या या पावनभूमीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आणि खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आयकॉन खेळाडूंच्या आणि तालुक्यातील खेळाडूंच्या खेळासाठी आयोजक कमिटीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला आपण सुरुवात करतोय. दोन्ही ऑफिशियली अंपायर्स मैदानात दाखल होत आहेत. या स्पर्धेत नुकतीच आपण जी ISPL स्पर्धा पाहिली होती, इंडिया कप स्पर्धा पाहिली होती, त्या स्पर्धेत ज्या पंचांनी अतिशय सुंदर अंपायरिंग केली आणि तो इंडिया कपचा अंपायरिंग पॅनल आपण आपल्या स्पर्धेत ठेवलेला आहे. अमर साठे सर आहेत, शुभम गाडे सर आहेत, भावेश नायर सर आहेत. हे 3 पंच आपण आवर्जून त्यांना निमंत्रित केलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. भावेश सर, अमर साठे सर, दोनही टीमला आपण एक DRS, एक रिव्ह्यू प्रत्येक डावासाठी दिलेला आहे. टायमिंगचं लिमिट आपण दिलेलं आहे. 30 मिनिटांचा कालावधी आहे. 30 मिनिटात 6 षटकं टाकायची. जिथं 30 मिनिटं संपणार आहे तिथं एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यायचा आहे. ऑफिशियली पंचांचं मनापासून स्वागत. tenniscricket.in चं स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया आता पहिल्या डावासाठी प्रवीण गायकवाड सर आपल्या समोर जॉईन होतील. हो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद
उत्तमजी सावंत सर, सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं खेड तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत. अर्थात खेड तालुका प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत आणि आजपासून प्रारंभ झाला. गतवर्षीचं पर्व जर पाहिलं तर आपण दिवसा खेळवलं होतं, परंतु यावर्षी पहिल्यांदाच दिवस रात्र असा प्रयत्न नक्कीच आमच्या आयोजकांचा आहे आणि अफाट परिश्रम मेहनत ही क्रिकेटची स्पर्धा उभी करण्यासाठी घेतलेली आहे. आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व आयकॉन आणि तालुक्यातील खेळाडूंचं स्वागत असेल. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला खेळलाय. वाईडिश लॉंगॉनला शतरक्षक चेंडूवरती येतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल आणि एका धावेच्या साह्यानं खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. शिवशाही ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ निखाडे यांच्या माध्यमातून पारितोषिक येते. पहिला षटकार जो खेळाडू खेळणार आहे त्याच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा होत आहेत. आणि पहिल्या विकेटसाठी पहिलवान नितीन तात्या वाडेकर ओम साई ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. वा, ही सुरुवात आहे. अजून बरंच काही पाहायला मिळणार आहे येणाऱ्या 7 दिवसांमध्ये. सन्माननीय कैलास भाऊ निखाडे, सन्माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक लागली जात आहेत. लेंथ बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि त्याचबरोबर माननीय अंकुश शेठ गायकवाड, सुनील किसन बोराडे, कुमार आरव, अंकुश गायकवाड, सन्माननीय सोमनाथ शेठ कारले प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 3 धावा धावफलकावरती बिनबाद आपण पाहतोय. 6 षटकांची लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती निलेश पिंजारी. महाराष्ट्रातील अनेक मैदानं आपल्या झुंजार फलंदाजीने या खेळाडूंना गाजवलेली आहेत. निलेश पिंजारी, मोठ्या अपेक्षा असतील संघाला. फसायदान योद्धा, आळंदी देवाची. यावेळेला थोडासा मिस्ट आहे मिडॉनच्या दिशेला, अलगद जाळ्यामध्ये अडकवलं आणि निलेश पिंजारी परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट, झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आकाश द्वारा आणि विकेट येते पहिली निलेश पिंजारी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज संघ मालकांच्या वतीनं तर असणारच आहेत. अंकुश शेठ गायकवाड, सुनील किसन बोराडे, आरव अंकुश गायकवाड, सोमनाथ शेठ कारले यांच्या माध्यमातून 500 असतीलच. परंतु खेड तालुक्यात सातत्यानं खेळाडूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व, अनेक ठिकाणी संघ मालकत्व सातत्यानं ते घेतात आणि खेळाडूंना मात्र सपोर्ट करतात असं असणारं व्यक्तिमत्व पहिलवान नितीन तात्या वाडेकर, ओम साई ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये कॅश प्राइज गोलंदाजाला त्या ठिकाणी असणार आहे. सौरव विराजदार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मॅन फ्रॉम तुळजापूर. खरं तर महाराष्ट्रातली अनेक मैदान हा खेळाडू गाजवताना पाहायला मिळतोय. आयकॉन म्हणून समावेशक संघामध्ये सौरव विराजदार. निलेश पिंजारीला त्यांनी टिपले. टोटल वरची नजर टाकली तर धावा आहेत त्या आता 4 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. प्रत्येकाची तगमग आहे क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खरं तर 7 दिवशी हा महासंग्राम या क्रीडांगणावरती रंगताना पाहायला मिळणार आहे. गर्दीचे विक्रम खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांसाठी देखील खास आसन व्यवस्था केली आहे आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील तारे सितारे या मैदानावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आयकॉन प्रत्येक संघामध्ये 2 समाविष्ट आहेत आणि आपण पाहतोय आपल्या खेड तालुक्यात देखील दिग्गज खेळाडू सातत्यानं आपण खेळताना पाहतो. पाच धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव, खरं तर कुमार आरव अंकुश घोसगे हे संघ मालक आहेत. सन्माननीय अंकुश शेठ गायकवाड, सुनील किसन बोराडे आणि सोमनाथ शेठ कारलेक. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पसायदान योद्धा आळंदी देवाची सौभाग्यवती या विनियाताई सुधीर मुंगसेक, सन्माननीय राहुल बापुआ मुंगसेक, सन्माननीय बालाजी शेठ लांडे यांनी या संघाचं संघ मालकत्व घेतले. आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर जर पाहिलं तर सचिन बर्गे आणि कंपनी आहे, त्यांचंही स्वागत. बावीस तारखेला ते देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. परंतु खेड तालुक्याचं क्रिकेट मोठं केलेला खेळाडू आहे सचिन बर्गे. समवेत आमचे या किरणदादा कड देखील पाहायला मिळतोय. हे जुने जाणते खेळाडू पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं, कारण की यांचं क्रिकेट मी खूप जवळून पाहिले. अनेक मैदानं गाजवलेली आहेत. किरणदादा कड, सचिन बर्गे. खरं तर सचिन अजूनही चांगला क्रिकेट खेळतो. हे खूप महत्वाचं. या वेळेला डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. माध्यमातून आपल्याला पाहायला मिळायचं. दत्त या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दत्त शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती. आक्रमण आक्रमण, प्रचंड मोठं आक्रमण. चेंडू सीमा पार, ठोकला दर्जेदार आणि शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सन्माननीय कैलास भाऊ निखाडे यांच्या माध्यमातून या पहिल्या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे उपस्थितच आहेत. खेड तालुक्यातील अनेक लिजेंड खेळाडू देखील खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे मान्यवर देखील सातत्यानं खेड तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी व्यक्तिमत्व. त्यामध्ये सन्माननीय कैलास भाऊ निखाडे, पैलवान नितीन तात्या वाडेकर असतील, आमचे या सन्माननीय दत्ताशेठ शिवणे असतील, राहुल शेठ पानमंद या ठिकाणी आहेत. ही सातत्यानं मंडळी खेड तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी मंडळी आहेत. आणि आज उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं खास उपस्थित आहेत. पहिल्याच दिवशी आंबेठाण नगरी नक्कीच सस्ताना पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग गजबजताना आपल्याला पाहायला मिळते. मजा येणार आहे येणाऱ्या 7 दिवसामध्ये. 20 रन, 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुलदीप दायबर 5 चेंडू 16 वरती. ओमकार 1 बॉल 1 वरती. आकाश आगवणे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती स्फोटक फटके आले, परंतु त्यानंतर धावगती कमी करण्यात यश देखील येताना जे पाहायला मिळतंय आकाश आगवणे यांना. सूर्याची प्रखर किरण थोडीशी शीतल झाली आहेत. संदीप प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ या वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळला.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी धावसंख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. नावाने त्याची ओळख आहे खरं तर, आणि तशी सुरुवात त्यानं संघाला करून दिली आहे. 2 चेंडू 5 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मला सेहवाग म्हणून का संबोधलं जातं हे त्यानं मात्र दाखवून दिलं. ओमकार गुंडरेच्या बॅट म्हणून एक नेत्रदीपक फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. यावेळेला एक्सप्रेस बॉल होता, परंतु दिशा थोडीशी भरकटली आणि वाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. थँक्यू व्हेरी मच. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय. यावेळेला रिवर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. षटकामध्ये खर्च केले आकाश आगवणे यांनी. थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. चढ उतार असतात क्रिकेटमध्ये. एक शेवटपर्यंत न डगमगता शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागतं. विजय हा खेचून आणता येतो. हॅलो. खेड तालुका प्रीमियर लीग 2026चं पर्व दुसरं सुरू झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांना देणार आहोत. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे आपल्याला विनंती. आपण या स्पर्धेचे आयोजक कमिटीतील सदस्य अचित पवार आणि बबलू निंबाळकर या दोन्ही मित्रांकडे लकी ड्रॉचे कुपन आहेत. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. त्या ठिकाणी आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालं आहे. ज्यांना लकी ड्रॉचं कुपन घ्यायचे त्यांनी सहभागी व्हा. टू कॉम्बॉक्स. धावा 29. नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 30 लॉस ऑफ 1 विकेट. 30 धावा धावफलकावरती. सौरव विराजदार हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू नो येताना आपल्याला पाहायला मिळाला. फ्रीडचा चेंडू आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली स्वतः सौरभ, परंतु फ्रीडचा चेंडू त्यामुळं फलंदाज सुरक्षित असेल. अनेकाची पावलं खरं तर या क्रीडांगणाकडे ओढावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक क्रिकेट चाहते, क्रिकेट रसिक बहुसंख्येनं या क्रीडांगणाकडे येत आहेत. KTPL 2026चा 16 पाहण्यासाठी आंबेठाण नगरी आज दुमदुमताना पाहायला मिळते. खेळाडू मोठ्या संख्येने येत आहेत आणि अगदी आपण पाहतोय 7 दिवसीय हा क्रिकेट सप्ताह आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मिड ऑफच्या दिशेला चेंडू शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्राप्त केली जाईल. ती सिंगल. 1 धाव. मला वाटतं धाव घेतलेली नाहीये. टोटलवरती नजर टाकली तर 31 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू नो आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम टाकले सौरभ बिराजदार यांनी. मला आयकॉन म्हणून का घेतलं तर सिद्ध करत असताना सौरभ बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत प्राप्त केली जाईल ती सिंगल. टोटलवरती नजर टाकली तर 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शानदार आयोजन, मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची खरं तरी क्रिकेटची स्पर्धा. गतवर्षी देखील मोठा प्रतिसाद क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेला दिला होता. यावर्षी पहिल्यांदाच नाईट स्वरूपात, डे नाईट स्वरूपात या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपण केले, त्यामुळे प्रतिसाद प्रेक्षकांचा निश्चितपणे वाढणार आहे. सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे, आवर्जून खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आणि स्मार्ट विलेज आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं रोडच्या समोर कुणीही गाडी पार्किंग करू नका. रोडच्या दोन्ही बाजूला कुणी गाडी पार्किंग करू नका. पलीकडे बैलगाडा घाटाचं त्या ठिकाणी प्रचंड मोठं मैदान आहे, तिकडे आपण गाडी पार्किंग करा. किंवा मराठी शाळा या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठं त्या ठिकाणी प्रशस्त व्यवस्था आहे तुमच्या गाडी पार्किंगसाठी, टू व्हीलर फोर व्हीलरसाठी. त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करा, परंतु रोडच्या दोन्ही बाजूला कुणी गाडी पार्किंग करू नका. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. गो टू कॉम्बॉक्स. 32 धावा धावपलकावरती tenniscricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह देखील पाहू शकता. tenniscricket.in वरती लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. यावेळेला फ्रंट फुटवरती आले, समोरच्या दिशेला फटका खेळला, परंतु झेल टिपला जातोय आणि विकेटचं होतोय पतन. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा, कुलदीप धायबर कोसळलाय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. राजेश सोरटेक, पिंपरी चिंचवड परिसरातील हा खेळाडू, परंतु महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जाऊन पुण्यनगरीची पिंपरी चिंचवडची छाप अनेक मैदानावरती या खेळाडूने उमटवली. तो राजेश सोरटेक मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय, कव्हर पॉइंटच्या दिशेला ढकलून दिला. प्राप्त केली जाते ती या सिंगल. 33 धावा, 4 धावा फक्त सौरभ बिराजदारनं या षटकामध्ये खर्च केल्या. अप्रतिम षटक सौरभ बिराजदारचं. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमच्या अनेक आयोजक, संयोजक अफाट परिश्रम, मेहनत त्यांनी घेतली क्रिकेटची स्पर्धा उभी करण्या पाठीमागं. पहिल्यांदाचा दिवस रात्र हा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्लड लाईट मध्ये देखील ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना आपल्याला खरं तर पाहायला मिळेल. 7 दिवशी हा क्रिकेट सप्ताह. लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. थँक्यू डीजे. चांगली वातावरण निर्मिती करतायत. ठीक. या ठिकाणी व्यासपीठावरती काही मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर काही संघ मालक जे खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी देखील होते, याही वर्षी आपण पाहिलं तर दुसऱ्या पर्वामध्ये संघ मालक या ठिकाणी आपण पाहिलं तर संघाचे संघ मालकीत्व घेत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती ज्यांनी आपल्याला युट्यूब लाईव्हसाठी सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे ते आदरणीय याच नगरीचे प्रतिथेश युवा उद्योजक योगेश शेठ चव्हाण, खराबाडी नगरीचे युवा उद्योजक आदरणीय सूरज शेठ देवकर, या दोन्ही अतिथींचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव या संघाचे संघमालक उद्योजक आदरणीय आदित्य शेठ परदेशी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. कुलदीप शेठ पडवळ उपस्थित होत आहेत आणि आंबेठाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेलूगावचे सरपंच आदरणीय सुनील शेठ पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. ज्यांनी आपल्याला प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य दिले ते युवा उद्योजक आदरणीय भूषण शेठ शिळवणे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं
आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय संघ मालक युवा उद्योजक संतोष शेठ दौंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आवर्जून कैलास भाऊ निखाडे, कैलास शेठ बोक्से, आदिदादा कदम हे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. संघ मालक भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या संघाचे संघ मालक व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय अंकुश शेठ गायकवाड साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत सुनील शेठ बोराडे हेही संघ मालक उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांचा मित्र पहिल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी याही संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहे. तत्पूर्वी राहुल शेठ वाळून, दत्तात शेठ वाळके यांचे शुभागमन, अंकुश शेठ झाडखंडे, दम्मदीप गायकवाड, महेशजी तांबे, विठ्ठलजी भोकरे याही मान्यवरांचे शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आळंदी संघाचे संघ मालक उद्योजक आदरणीय सागरदादा मुंगसे, राहुल बापू मुंगसे हे दोनही संघ मालक उपस्थित आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सावंत सर. धावा 33 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेला चेंडूला खेळून काढल्या, प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 34 वरती धाव फलक जाऊन पोहोचते. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश जाधव हे महत्वाचं चौथं षटक हाताळत असताना आपण पाहतो आहे. तापमान दिवसभर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं, ते थोडंसं कमी होतंय आणि खरं तर त्याच कारणामुळं आपण ही क्रिकेटची स्पर्धा रात्रकालीन देखील घेतोय खेळाडूंचा विचार करून. आणि आपण पाहतोय महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरचे आयकॉन खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. सरोज प्रामाणिक, जगत सरकार, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रणजीपर्यंत जाऊन जो खेळाडू पोहोचला आणि या ISPL मध्ये सगळ्यात जास्त बोली ज्या खेळाडूवरती लागली तो विजय पावले उद्याचा आपल्याला या मैदानावरती इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. यावेळेला अप्परकट अप्परकट चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दौने, पसैदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. बोललं जातं अप्परकट खेळला, परंतु मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचे अप्परकट तुम्ही पाहिलेत का? खरं तर शोएब अख्तरला देखील त्या ठिकाणी खाली मान घालायला लावली होती. दरम्यान अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ त्रिफळा उद्ध्वस्त, लाकूड तोड गोलंदाजी, गोलंदाज करतोय विघ्नेश जाधव. त्रिफळा उद्ध्वस्त. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. स्कोर कार्ड वरती 41 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाला आकर्षण या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल. महाराष्ट्रातील विविध समालोचक देखील या ठिकाणी भविष्य काम करताना पाहायला मिळतील. आज जर पाहिलं तर सुमित सुतार सर याच तालुक्यातील प्रसिद्ध समालोचक जोडले जात आहेत. मी स्वतः प्रवीण गायकवाड असेल आणि उत्तम सावंत सर 8 ते 9 दिवस आमदार चषक सांगवी या ठिकाणी मात्र समालोचन करून आज या स्पर्धेबरोबर जोडले गेलेले आहेत. सर्वच्या सर्व दिवस उत्तम सावंत सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेलच, परंतु त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील नामांकित समालोचक काम करताना पाहायला मिळतील. चांगलं मॅनेजमेंट उत्तम सावंत सरांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेंचं होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर्व दिवस उत्तम सावंत सर आणि त्यांच्या समवेत एक समालोचक, अशा अनेक स्पर्धा आता 4 ते 5 तालुक्यांमध्ये नक्कीच या ठिकाणी होताना ज्या पाहायला मिळतात. धावा 41 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चौथं मार्गस्थ आहे. व्यासपीठावरती जर पाहिलं तर आमच्या अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी नेहमीच सांगतो आयोजन केव्हा यशस्वी होतं, आयोजन करणारा हा खेळाडू असावा. किरणदादा कडक
यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्यामुळं आयोजन देखील तेवढंच प्रभावी होईल. त्यांना साथ देणारे त्यांचे सहकारी देखील म्हणजे काही ना काही तरी त्यांचा क्रिकेटमध्ये वाटा आहे इतिहासामध्ये जर पाहिलं तर. आणि त्यामुळं हे आयोजन नक्कीच प्रभावी होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला प्रयत्न केलाय रात्रकालीन आणि पहा या ठिकाणी प्रेक्षक मोठ्या संख्येनं पहिल्या सामन्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी या क्रीडांगणावरती केलेली आहे. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रोहित खरात हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौखं नाहीये. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या झुंजार फलंदाजीनं गाजवल्यात आणि म्हणून त्याला आयकॉन म्हणून समाविष्ट केलंय रोहित खरात. फटके खेळतो जोरात असा रोहित खरात स्ट्राईक एंड वरती उभा आहे, आयकॉन. आणि पहा फटका खेळलाय जोरात रोहित खरात, ठोकला शानदार दमदार धडाकेबाज षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. उपस्थित होत आहे. चेन्नई आपल्याला प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य दिले. युवा उद्योजक आदरणीय राहुल शेठ शेवणे, संघमालक वागसाईनगरचे मावळे, वागसाईनगर, सोमनाथजी शेडगे, श्रीकृष्ण चव्हाण, आदित्य मेने, युवा उद्योजक यांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून बाळासाहेबजी थिगळे, राजगुरुनगर नगर परिषदेचे नगरसेवक आणि उद्योजक नितीनदादा सावंत आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पिकअप केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीसे व्यासपीठ होते. अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. एक इनिंग एक संपूर्ण मॅच झाल्यानंतर आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा तो मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहे. त्यामुळे सगळ्याच उपस्थित मान्यवर पाहुण्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या, व्यासपीठातून सामन्याचा आनंद घ्या. कारण का पहिली मॅच संपल्यानंतर आपण उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. या ठिकाणी उपस्थित होत आहेत खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं राजगुरुनगर नगरीचे माझे आदर्श उपसरपंच, प्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंदकेसरी फायनल सम्राट आणि हुतात्मा राजगुरू टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अशुभाऊ बंडलकर भाऊंच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि सामन्याचा आनंद घ्या. आपल्याला विनंती आहे. यानंतरच्या दोन्ही कॅप्टनना आमची विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. तुमची प्लेइंग इलेव्हन आपण स्कोररकडे सुपूर्द करा. एक मॅच संपल्यानंतर आपण उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत आणि त्या मॅचचा टॉस देखील आपण मैदानावरती संपन्न करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघनायक आपल्याला विनंती केला ते कॅप्टन अनिकेत रोडे आणि कॅप्टन ललित मुसळे या दोनही संघनायकांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा. सन्माननीय आशुभाऊ बंडलकर यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि भाऊंना किटमध्ये पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं. खरं तर इन ॲक्शन यानंतर आपल्याला आशुभाऊ देखील पाहायला मिळतील. टोटलवरती नजर टाकली तर 53 धावा, षटक क्रमांक 5 मार्गस्थ आणि बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आगवणे सज्ज होतोय. वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय. टोटलवरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 53. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आकाश हगवणे हे महत्वाचं षटक हाताळत असताना षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती जारी आहे. खेळ झुंजार लढवई यांचा, खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा रंगताना पाहायला मिळतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मनापासून स्वागत. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये एक रंगारंग सोहळा आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव आकाश आगवणेनं टाकला. राजेश सोरटे, खरं तर अष्टपैलुत्व कसं असावं हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राजेश सोरटेनं शानाशानाला दाखवून दिला. अनेक मैदानावरती आयकॉन म्हणून समावेश केलाय त्याचा संघामध्ये. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जातंय, धाव मिळणार नाहीये. पाठीमागचे 2 चेंडू
आयकॉन राजेश सोरटेला कोणती धाव घेऊ दिलेली नाहीये. या अगोदर ते षटक थोडंसं महागडं ठरलं होतं आकाश आगवणे यांचं. 24 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आकाश यांचं. 53 लॉस ऑफ 3 विकेट. मजा येईल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट, भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव आणि पसायदान योद्धा आळंदी देवाची या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑफला चेंडूला फीड केलं जात आहे. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होईल. धावा जर पाहिलं तर 54, 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4 पॉइंट. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातो आहे. अनेक खेळाडूंच्या मॅचेस पुढे जाऊन नक्कीच भविष्य काळात या मैदानावरती संपन्न होणार आहे, परंतु आज पहिलाच दिवस आहे. अनेक खेळाडू उपस्थित आहेत. क्रिकेट लिजंड सचिन बर्गे, त्याचबरोबर आपण अमर गोरे यांना देखील पाहतोय. मनापासून स्वागत असेल. 54 लॉस ऑफ 3 विकेट. किरणदादा कड यांचे सहकारी आहेत. बरंचसं क्रिकेट एकत्र खेळलंय. सचिन बर्गे, अमर गोरे, किरणदादा कड हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहेत. आणि आज खरं तर हे सगळे खेळाडू लिजंड खेळाडू येताना पाहायला मिळतात मैदानावरती. ओ यावेळेला दिशा दिलीये फ्लॅट बॅटेड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला दर्जेदार, शानदार आणि धडाकेबाज षटकार. फटका असा हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. दिनेश ठाकूर सर देखील उपस्थित आहेत. भविष्यात त्यांचंही समालोचन येणाऱ्या काळात तुम्हाला ऐकायला मिळेल. या ठिकाणावरून प्रत्येकाला दिवस ठरवून दिलेले आहेत आणि प्रत्येकाला संधी खेड तालुका प्रीमियर लीग ने दिलेली आहेत. 60 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक 5वं मार्गस्थ आहे. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप फाईन लेग बाउंड्री लाईन सीमा पार शानदार चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. रोहित खरात यांनी षटकार हॅट्रिक पूर्ण केली. या अगोदरच्या षटकामध्ये लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार खेळले होते आणि आता या षटकामध्ये स्ट्राईक वरती जसाही आला त्याने षटकार ठोकलेला आहे. रोहित खरात आयकॉन पहिली षटकार हॅट्रिक त्याच्या नावावरती जाताना पाहायला मिळते. 64 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. ओ वेगवान चेंडू टाकला होता, खालक्याच्या हाताने खेळून काढला, प्राप्त केली जाईल ती या सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल रोहित यांचा. पसायदान योद्धा आळंदी देवाची 65 5 ओव्हरचा खेळ संपला आणि आता शेवटचं अंतिम अखेरचं षटक स्लॉग ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय हे षटक कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. रात्रकालीन सत्राला अजून सुरुवात व्हायची आहे. प्रेक्षक गॅलरी भरायला सुरुवात झालेली आहे. मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा राहील या स्पर्धेला हे आत्ताच पाहायला मिळतंय. खरं तर प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षक राजाचं खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते शिंदेगाव नगरीचे प्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय राजेश भाऊ टेमगिरे, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पश्चिम विभागाचे संघटक आणि युवा नेते शिंदेगाव नगरीचे सुपुत्र आदरणीय विजय शेठ घनवट आणि खेड तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक आदरणीय सौरभदादा केंदळे या तीनही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती केला तर आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेळ
झुंजार लढवई यांचा खेड तालुका प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय आता पहिली मॅच, पहिली इनिंग आणि शेवटचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी किरण गारगोटे बॉलिंग ट्रॅकवरती, समोर रोहित खरात. ओ यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जात आहे, सिंगल प्राप्त केली जाते, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करील, सपळाई पाहायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण करत असताना रोहित खरात. टोटल वरती नजर टाकली तर 65 धावा धावफलकावरती. 6 षटकांमध्ये 67 धावा आहेत. 6 षटकांमध्ये टार्गेट किती सेट केलं जात आहे ते खूप महत्वाचं आहे. पहिली मॅच आहे त्यावरून अंदाज येणार आहे प्रत्येकाला. 67 धावा धावफलकावरती, षटक 6वं मार्गस्थ रोहित खरात. 7 चेंडू 25 वरती नाबाद, चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल. या ठिकाणी या पहा बाल बाल बचावलाय. खर तर विकेट रोहित खरातची घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु रोहित त्या ठिकाणी बचावताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 69 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मला वाटतं वेळ संपलेला आहे, टाइम आउट, आणि त्यामुळं एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या गेल्यात. पाहिजे उर्वरित 4 चेंडूवरती कामगिरी कशा प्रकारे होतीये. पसायदान योद्धा आळंदी देवाची आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या 2 टीमच्या दरम्यान चालू आहे अरंगतदार सामना. पिकअप केला, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. इरादा होता पक्का, लगावला शानदार छक्का, षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. शिंदेगाव या संघाचे संघमालक जांभोडे नगरीचे माचे आदर्श उपसरपंच सन्मान्य अंकुशाना घोजगे, त्यांचे चिरंजीव आदरणीय कुमार आरव अंकुश घोजगे यांचे शुभागमन होते. मेचर कोल्हेवार आपण उपस्थित झालात. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आपण व्यासपीठात या आणि स्थानापन्न व्हा. संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. खरं तर आज अनेक संघ मालक उपस्थित आहेत. संघ मालक हा एकाने प्रीमियर लीग जोडण्यासाठी महत्वाचा दुवा असतो. बॅक टू बॅक अनदर 1 सिक्सर आउट ऑफ द पार्क. रोहित खरात बॅट फिरवली जोरात, ठोकला षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 81 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. किरण गारगोटेवरती लागोपाठ 2 चेंडूवरती आक्रमण केलं गेलं, लागोपाठचे 2 षटकार. टेनिस cricket.in च्या माध्यमातून जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. 81 लॉस ऑफ 3 विकेट, 5.4 षटकाचा खेळ संपला. रोहित खरात यावेळेला आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला सिंगल प्राप्त केली जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. ओ थोडीशी दिशाहीन फेकी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टोटल वरती नजर टाकली 83 धावा आणि आता शेवटचा 1 चेंडू या इनिंग मधला बाकी असेल. पसायदान योद्धा आळंदी देवाची संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सातत्यानं अनेक मैदानं गाजवली आहेत. पसायदान हे नाव जर पाहिलं तर जुनदांत नाव आहे. जागमाता स्पोर्ट क्लब आणि श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण. चला दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी लगेच उपस्थित राहायचे. ही इनिंग संपल्याबरोबर आणि इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपतीये.
त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब उपस्थित राहायचं. अनिकेत रोडे आणि ललित मुसळे आपल्याला दुसरा पुकार आहे. चला ज्यांनी आपल्या स्पर्धेला विकेटला ट्रान्सचं शौचन्य केले त्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. अनेक मान्यवर पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनिकेत रोडे आणि ललित मुसळे विनंती, आपण प्लेइंग लोन द्या आणि टॉस साठी संपर्क करा. व्यासपीठावरती अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. त्यामध्ये आवर्जून आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी एक आकर्षक बॅटचं सौजन्य प्राप्त होते, ओवी स्पोर्टचे ओनर मंगेशी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहे. त्यांच्या वतीनं एक आकर्षक बॅट आहे जी आजच्या पहिल्या दिवशीच्या प्लेअर ऑफ द डे ला आपण ओवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देणार आहोत. त्यांचे शुभागमन व्यासपीठावरती आहे, त्यांचे स्वागत आहे. त्याचप्रमाणे आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक स्लीवचं सौजन्य केले, आर के स्पोर्ट्स चाकणचे ओनर श्री राहुल शेठ कदम आपण उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या स्पर्धेसाठी स्लीवचं सौजन्य दिलंय त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे ज्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक बॅगचं सौजन्य दिले, पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनचे सीईओ आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय विश्वासाबा निकत यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकासाठी एक आकर्षक बॅगचे सौजन्य प्राप्त होते. त्यांचं मनापासून आभारी आहोत. सोमनाथ गायकवाड पसायदान स्पोर्ट्स शॉपी देवाची आळंदी यांच्या वतीनं एक आकर्षक बॅटचं सौजन्य केलंय आणि त्यांनी देखील त्यांची बॅट या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे. त्यांचं देखील खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आहेत, अनेक बक्षीसदात्याचे सातत्यानं या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला फार मोठं सहकार्य करतात. त्यांनी सायकलचं सौजन्य दिले. शिंदेगाव नगरीचे उपसरपंच सन्मान्य गणेश शेठ पानमंद ते देखील उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं नुकतं शुभागमन होते. त्यांनी आपल्या खेड तालुका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे. शिळवणे इंटरप्राइजेसचे सर्व प्रतिते शिवा उद्योजक आदरणीय रवींद्र शेठ शिळवणे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. व्यासपीठावरती आवर्जून राजकुनगर नगर परिषदेचे नगरसेवक बाळासाहेबजी तिगळे आणि उद्योजक आदरणीय नितीन शेठ सावंत पाटील उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं. आणि दृश्य आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षण आपण पाहतोय. जग प्रसिद्ध वाहिनी टेनिस क्रिकेट .in या स्पर्धेचं HD क्वालिटीमध्ये आपल्या सर्वांपर्यंत युट्यूबवरती लाईव्ह प्रेक्षेपण पोहोचवलं आहे. आवर्जून आपण टेनिस क्रिकेट .in वरती युट्यूबवरती जाऊन त्या वाहिनीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. या स्पर्धेच्या सगळ्या काही अपडेट्स आहेत तर तुम्हाला टेनिस क्रिकेट .in वरती युट्यूबवरती आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती देखील आवर्जून पाहायला मिळतील.
त्यामुळे इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. येणारे 7ही दिवस अनेक व्हिडिओज, अनेक फोटोज, अनेक डिझाईन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आपण पाहणार आहोत. tenniscricket.in CEO संतोष नाणेकर आणि त्यांचे टेक्निशियन आवर्जून या तालुक्यावरती ज्यांचं भरभरून प्रेम राहिलेलं आहे, संदेजी पिलाने आणि त्यांच्या टीमचं आम्ही मनापासून स्वागत करतो. चला बॅटरला विनंती, आपण ताबा घ्या, तुमचा ट्रान्स प्ले केला जाईल. भैरवनाथ प्रतिष्ठान, शिंदेगाव. खेळ आमचा पाहुणी काळीच तुमचे हादरणार, तुफानी खेळ आमचा पाहुणी काळीच तुमचे हादरणार. मैदानात फक्त भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगावची योद्धेच धुरळा उडवणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अंकुश शेठ गायकवाड, युवा उद्योजक शिंदेगाव माननीय श्री सुनील किसन बोराडे, संचालक डेल्टा ग्रुप कंपनीज, कुमार आरव अंकुश घोसगे, आरव लँड डेव्हलपर्स अँड वॉटर सप्लायरचे मालक माननीय श्री सोमनाथ शेठ कारले, एस के स्पोर्ट्स, भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन विनंती, आपण टॉससाठी यायचे. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आवर्जून आमंत्रित करतो शिळवणे एंटरप्राइजेसचे सर्व युवा उद्योजक आदरणीय रवींद्र शेठ शिळवणे, त्याचप्रमाणे शिंदेगाव नगरीचे युवा उद्योजक आदरणीय राजेश भाऊ टेमगिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पश्चिम विभागाचे संघटक आदरणीय विजय शेठ घनवट, या तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक आदरणीय सौरभदादा केंदळे. आपल्याला विनंती केला तर आपण टॉससाठी यायचे, आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित झालेले जांभोडे नगरीचे आदर्श उपसरपंच सन्माननीय अंकुशांना गोजगे, आपल्याला विनंती केल्या आणि रवींद्र शेठ शिलवणे, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. नगरसेवक बाळासाहेबजी तिगडे आणि त्याचप्रमाणे नितीन शेठ सावंत, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. राजेश भाऊ टेमगिरे आणि विजय शेठ गणवट, सौरभदादा केंदळे, या सगळ्या मान्यवरांना विनंती, आपला नामोल्लेख संपन्न झालेला आहे. आपण टॉससाठी या. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. आणि जशी मॅच चालू होईल यानंतर समालोचन कक्षामध्ये याच तालुक्यातील आवाज, खरं तर खेड तालुक्यांना अनेक समालोचक दिले, त्यामधलाच एक दर्जेदार आवाज सुमिता सुतार सर. टॉस संपन्न करतोय आपण सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. जाकमाता स्पोर्ट क्लब आणि श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण या दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी या महत्वपूर्ण मॅच आणि तिचा टॉस संपन्न होतोय. फ्लड लाईट्स ऑन करा. लाईट्समध्ये विनंती आहे आपल्याला, आपण सर्व लाईट सुरू कराव्या. ललित, आज संघामध्ये आयकॉन कोण आहेत त्याबद्दल माहिती. राकेश प्रभू आणि प्रीतम भारी आयकॉन आहेत आणि आमची टीम पण जरा
ती म्हणजे चांगली आहे. तर बॉलिंग करून ट्राय करू की 60च्या आतमध्ये रन्स ठेवायचे. कसं वाटतं ज्यावेळेस खेड तालुक्यात अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन होतं? खेड तालुका प्रीमियर लीग बद्दल एकंदरीत काय सांगशील? पहिल्याच मॅच मध्ये हा माहोल बनलाय. ॲक्च्युली सर याच ग्राउंडवरती खूप सारे टुर्नामेंट्स पण होतात, परंतु ही टुर्नामेंट खेळायला आवर्जून सगळे येतात, कारण तर ही तरी म्हणजे तालुक्याची टुर्नामेंट असते ना, तर सगळ्यांना खेळायला पण भेटतं आणि आयकॉन आयडॉल चांगले प्लेयर लोकांना परफॉर्मन्स करून त्यांना बाहेरच्या तालुक्यामध्ये जायला खेळायला संधी पण भेटते. जसे आमच्या तालुक्यामध्ये नवीन नवीन प्लेयर बघायला भेटतील तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. अनिकेत रोडे आपल्या समवेत आहेत. अनिकेत, आता फलंदाजी करायची, काय सांगशील ना आयकॉन बद्दल माहिती? आयकॉन दोन्ही पण चांगले आहेत आमचे. आम्ही 70-75 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. कृष्णा गवळे आणि जिग्नेश पटेल. वा, जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी या जागमाता स्पोर्ट क्लब टॉस जिंकला ललित मुसळे यांनी आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मान्यवरांचे आभार. आपल्याला विनंती, आपण आसनस्थ व्हायचे व्यासपीठावरती. आणि यानंतर खेड तालुक्यातीलच एक दर्जेदार आवाज सुमित सुतार सर आपल्या समवेत जोडले जात आहेत. धन्यवाद प्रवीण सर. आता विश्वात मके देवे येणे वाग्यज्ञ तुषावे, तोषोणी मज द्यावे पसाय राणे. अखंड विश्वाच्या कल्याणासाठी ज्यांनी पसायदान मागितलं त्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शनं पावन पुनीत झालेल्या खेड तालुक्याच्या पवित्र पावनभूमीमध्ये खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला उद्घाटन समारंभाचा दिवस आणि आज आपण पाहतोय मैदानावरती सामना सुरू होतोय. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव पसायदान योद्धा आळंदी देवाची या दोन संघांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पहिली मॅच मैदानावरती ऑन आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला गेलाय आणि दुसऱ्या डावाला प्रारंभ होत असताना संघाचा संघनायक समाधान आहिरकर बाद झाल्यानंतर इथं आपण पाहत आहे एका बाजूला सोमनाथ कारले इथे गोल बॅटिंगसाठी दाखल आहे. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहताय राजेश सोरुटे सारखा गोलंदाज मैदानावरती आहे. आयकॉन गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय समाधान आहिरकर कॅप्टनच्या रूपानं. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघानं पहिला गडी गमावलेला आहे. पसायदान योद्धा आळंदी देवाची स्पोर्ट्स फाउंडेशन संघ मैदानावरती खेळतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होता. 85 धावांचा पाठलाग इथे आपण पाहतोय शिंदेगाव संघासाठी करायचा आहे. दूरवरनं इथे आपण पाहत आहे दर्शन चेंडूपर्यंत येत होता. कलेक्शन थोडंसं मिस होताना पाहायला मिळालं, मात्र मैदानावरती झेल देखील ड्रॉप आहे. मात्र एफर्ट्स खूप सुंदर आहेत. मैदानावरती प्रयत्न फार महत्त्वाचे होते आणि ते प्रयत्न इथे आपण पाहत आहे दर्शनच्या रूपाने पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपते आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना एक गड्याच्या बोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. चौऱ्याऐंशी धावा आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या डावामध्ये पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघानं मैदानावरती बनवल्या. इथे जर पाहिलं तर रोहित खरातची बॅट बोलून गेली मैदानावरती. गणेश गुंडरे देखील मैदानावरती बॅटिंग करत होता. 12 चेंडूमध्ये 42 धावा रोहित खरातच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या आणि एक मजबूत धावसंख्या इथे आपण पाहतोय पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघानं उभारली. 85 धावांचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहतोय भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाकडनं इथे बॅटिंग मैदानावरती होताना पाहायला मिळत आहे. यावेळेस तिथे आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये स्वतः कुलदीप धायबर होता चेंडूवरती. झेल घेण्यासाठी प्रयत्न मैदानावरती, मात्र तिथे झेल निसटताना पाहायला मिळालाय. मात्र प्रयत्न खूप सुंदर पाहायला मिळालेत. 7 धावा धावफलकावरती आहे. 7 बोले तो 7 खेळला, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करणार, 7 बोले तो 7 देणार. आज मैदानावरती इथे 7 द्यावी लागणार आहे. 2 मातब्बर संघांची भेट आज आपण पाहता इथे खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सौरभ बिराजदार आयकॉन मैदानावरती आहे, तर दुसऱ्या बाजूला याच तालुक्यामधील शिंदेगाव नगरीचं नाव ज्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पुढे नेलं तो सोमनाथ कारले मैदानावरती आहे. आणि कुलदीप धायबर आपण पाहताय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय.
हा देखील चेंडू मैदानावरती सुरेख आहे. बॅटच्या आतील बाजूची कडाई चेंडू आपण पाहत आहे मिड ऑन मधनं निघून गेलाय लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केला गेलेला चेंडू एक सिंगल येईल. धावफलकामध्ये इथे आपण पाहतोय 8 अंक नोंदवला जाईल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ असताना जाळं विणलं गेले, डावफेच आखले गेलेत. मैदानावरती आपण पाहताय सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जाते आणि प्रथमतः आपण पाहताय या पर्व क्रमांक 2 मध्ये खेड तालुका प्रीमियर लीगचं एक बहरदार आयोजन नियोजन भव्य डे नाईट स्वरूपामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑल इंडिया ओपन आयकॉनचा भरणा देखील आहे. नामवंत आयकॉन मंडळ या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जोडले जाणार आहेत. स्मार्ट विलेज आंबेठाण नगरीचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथे मात्र दुमदुमताना पाहायला मिळणार आहे. पुढील 7 दिवस या स्पर्धेचा महारणसंग्राम आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहत आहे सुरेख क्षेत्ररक्षण आहेत. ताबडतोब क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहत आहे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवताना पाहायला मिळत आहेत. कुलदीप धायबरने या षटकामध्ये जर पाहिलं ना तर इथे धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. पाठीमागचे षटक देखील आपण पाहतोय राजेश चोरटेनं पाहिलं अतिशय सुंदर हाताळ. मात्र पुन्हा एकदा यावेळेस मात्र गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. फील्ड केल्या गेलेल्या चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू फेकेपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव धावफलकाला इथे पुढे घेऊन जाईल. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ असताना जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारावाय कोणी वाट कोणाची पाहू नका. आज मैदानावरती तुम्हाला संघर्ष द्यायचा आहे. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाण, क्रिकेट म्हणजे साहसाचा बाण. स्वाभिमान आणि अभिमानपणाला लागलाय आणि यावेळेस तिथे आपण पाहत आहे सौरभ बिराजदारच्या बॅटमधनं टोकलाय उत्तुंग षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. डीसे या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन होते त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्हचं सौजन्य या ठिकाणी दिलं आहे. युवा उद्योजक आदरणीय विशाल शेठ कड पाटील उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. ऋषीदादा देवकर उपस्थित आहेत. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. निलेशजी दिघे याही मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे. प्रत्येक दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल देणार आहोत आणि त्या स्पोर्ट्स सायकलच्या लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण लकी ड्रॉमध्ये आवर्जून सहभागी व्हा. या ठिकाणी उपस्थित होत आहेत खेड तालुका पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय मंगेश भाऊ सावंत यांच्या ठिकाणी शुभागमन होते. जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समेत उपस्थित झालेला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्या सर्वांचं आम्ही खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या स्थानापन्न प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट पैलवान शांभाऊ कड पाटील उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत. ज्यांनी आपल्या स्पर्धेत प्रेक्षक गॅलरींचं सौजन्य दिलंय त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू 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 हॅलो थँक्यू. षटक क्रमांक हॅलो बिगिट केला आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. संपला गेलाय. सचिन शिंदे गोलंदाज आपण पाहताय इथे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एक उभरता सितारा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल झाला. आडव्या बॅटनं फटका खेळायचा प्रयत्न होता. हॉरिझॉन्टल मोमेंटमध्ये बॅटची डायरेक्शन पाहायला मिळाली. मात्र सोमनाथ कारलेच्या बॅटवरती हा चेंडू परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. छेडछाड करायचा प्रयत्न होता मात्र भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघ आपण पाहतोय 22 धावसंख्येपर्यंत पोहोचलेला आहे.
पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी फसवेगिरी करणारी गोलंदाजी इथे मात्र सचिन शिंदेने साकारली. पहिला चेंडू जरूर वाईट केला, त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार सोमनाथ कारलेने खेळलाय, मात्र त्यानंतरचे चेंडू आपण पाहतोय इथे गोलंदाजाचे पाहायला मिळाले. डॉट चेंडू पाहताय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका आहे, सुरेख फटका. इथे मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडू अडवतायत, फील्ड करतायत, तोपर्यंत एक सिंगल आणि धावफलक आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने पुढे सरसावलं जाते. धावफलकामध्ये 23 अंक नोंदवला गेलाय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर आहे. 20 चेंडूंचा सामना अजूनही शिल्लक राहिलेला आहे आणि विजयासाठी 62 धावांची गरज भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या संघाला अजूनही आहे. असं म्हणतात की क्रिकेटचा हा खेळ जेवढा ताकदीचा आहे तेवढा युक्तीचा आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, भावेविण भक्ती भक्तीविण मुक्ती बळविण शक्ती बोलू नये. तुमच्या अंगामध्ये जर बळ नसेल तर तुमच्या शक्तीला काही मोठं पर्याय नाही. मात्र आज इथे पर्यायी मार्ग काय असेल? सळसळतं रक्त आम्ही शिवबाचे भक्त, आम्ही लढणार आणि विरोधी संघाला पूर्णच उरणार. मनगटात ताकद असेल तर खेळ दाखवावा लागेल. दोन्ही मातब्बर संघांची भेट मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. सौरभ बिराजदारसाठी हा चेंडू मात्र ऑफस्ट्रिकच्या बराचसा बाहेरून आहे. चेंडू नो बॉल कळवलाय. मुख्य पंचांचा कॉल, इट्स अ नो बॉल. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. सौरभ बिराजदार साठी चेंडू आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक टप्पा का चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषा आर पार फरार. ए रास्ते चारके KTPL 2026 चा शानदार चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. हॅलो चेक. या ठिकाणी व्यासपीठ होते ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय. खेड तालुका पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय मंगेश भाऊ सावंत यांच्या समेत आदरणीय या ठिकाणी संदीपभाऊ दसगुडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरकार रविभाऊ वाडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेत समीरभाऊ वाडेकर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहेत. आपण सुरसन या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात त्याबद्दल आपलं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचे संपले गेले. 3 षटकांचा खेळ मैदानावरती झालाय आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाने बनवल्यात 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर उर्वरित सामन्याचं गणित गुणोत्तर कॅल्क्युलेशन समोर येत आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी 57 धावांची गरज आहे. उत्तम दर्जेदार क्रिकेट आज आपण पाहतोय खेड तालुक्याच्या या पवित्र पावनभूमीमध्ये. स्मार्ट विलेज आंबेठाण नगरीच्या या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2चं भव्य डे नाईट आयोजन या ठिकाणी करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी 1,21,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकासाठी 91,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 71,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 71,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे लकी ड्रॉसाठी देखील आपण पाहतोय प्रत्येक दिवशी एका भाग्यवान प्रेक्षकास एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल देखील आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. संपूर्ण खेळाडूंसाठी किट आहे, दर्जेदार असं मैदान, त्याचप्रमाणे खेळाडूंमध्ये असणारी शिस्त, संघमालकांनी निवडलेला संघ आणि खऱ्या अर्थाने आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या स्वप्नातनं कष्टातनं साकारलेली एक मानाची आणि विश्वासाची दर्जेदार लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे. आपल्या खेड तालुक्याच्या पवित्र पुण्य पावनभूमीमध्ये खऱ्या अर्थाने संपन्न होताना पाहायला मिळते आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 28 बनल्या गेल्यात तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 57 धावांची गरज भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या संघाला असणार आहे. यावेळेस तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मैदानावरती काय तिथे बॅटर मैदानावरती सोमनाथ कारले बाद होतोय, मात्र चेंडू वाईड आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी.
आहेरकर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय इथे सोमनाथ कार्यालय देखील मैदान सोडावं लागले. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर बाद झालाय. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाकडनं सोमनाथ कार्ले बाद होतोय, तर चैतन्य पाटील आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू झाले. कुलदीप धायबरनं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती त्याला मात्र संधी प्राप्त झाली. पाठीमागचे षटक देखील कुलदीप धायबरनं अतिशय दर्जेदार हाताळलं. 9 धावांचं षटक पाहायला मिळालं. मात्र या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीचा लेखाजोखा कशा प्रकारे मैदानावरती तो मांडणार हे मात्र पाहावं लागेल. मात्र 2 आयकॉन आता मात्र समोर आहेत. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाकडनं चैतन्य पाटील आणि सौरभ बिराजदारची बॅट मैदानावरती बोलणार का, आणि उरलेल्या 18 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी इथे पाहायला मिळणार का, पुढचा काळ आणि वेळ आपल्याला या मैदानावरती सांगून जाणार आहे. फुलटॉस चेंडू आहे, सन्मान दिलाय चेंडूला. तिथे मात्र चैतन्य पाटीलनं पहिला चेंडू डिफेन्स केलाय आणि केवळ एक सिंगल मैदानावरती घेतली जाईल आणि स्वतःचं वैयक्तिक अकाउंट देखील चैतन्य पाटील इथे ओपन करतोय. धावफलकामध्ये जाऊयात. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघ 30 अंकामध्ये प्रवेश करतोय. 2 गडी बाद झालेत आणि 17 चेंडू 55 धावांची गरज आहे. सौरभ बिराजदार आपण पाहतोय मैदानावरती. इथे जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतोय. आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी खेळलेत. 12 अंकावरती तो नाबाद आहे. चैतन्य पाटीलनं 1 चेंडू खेळलाय, 1 अंकावरती नाबाद. तर इथे आता पाहत आहे कुलदीप धायबर गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा मैदानावरती. तिथे मात्र आपण पाहत आहे बिघिट करायचा प्रयत्न आहे, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. कुलदीप धायबर देखील आपण पाहतोय अतिशय चतुर चाणाक्ष गोलंदाजी मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. सूर्यकांतची बदले सन्मान्य दत्ता व फडके या दोन्ही मांडवरांचे शुभागमन आपलं स्वागत आहे. दोन्ही आयकॉन जर नॉट आउट सामना जिंकून देत असेल तर संघमालक कुमार अरव अंकुश गोजगे यांच्या वतीनं या दोन्ही आयकॉन खेळाडूंसाठी प्रत्येकी 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. इथं मैदानावरती आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद आहेत. एका बाजूला चैतन्य पाटील, यावेळेस सौरभ बिराजदार इथे मात्र डीप मिड विकेटला झंझावत करतोय आणि चेंडूला फेकून दिले थेट सीमारेषेच्या बाहेर. 6 रन, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. जर चेंडू फुलटॉस करत असाल तर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळलेले खेळाडू आयकॉन जे मात्र आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा गुडघाटेक तमाशा देख डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सौरभ बिराजदार मैदानावरती इथे मात्र वातावरण निर्मिती करतोय. लगोपाठचे 2 उत्तुंग षटकार कुलदीप धायबरवरती खेळलेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी जरी बाद झालेत, माझा संघनायक बाद झालाय, मात्र मी आयकॉनची भूमिका निभावण्यासाठी या मैदानावरती आलोय. दूरवरचा प्रवास केलाय का, तर आज मला माझ्या संघासाठी इथे मात्र एक चांगलं क्रिकेट दाखवायचंय. सौरभ बिराजदार स्वतःला सिद्ध करतोय. कुलदीप धायबरवरती गेलेलं आक्रमण आहे. 42 धावा, षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावर आहे. उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू आपण पाहत आहे नो मॅच लाईन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत आलाय आणि तिथे मात्र आपण पाहत आहे चेंडू जो मात्र फील्ड केला गेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये इथे आपण पाहतोय अंक बदलतोय. 44 धावा धावफलकावरती पोहोचत आहेत आणि 2 गडी बाद झालेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित सामना शिल्लक राहतोय 12 चेंडूंचा आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघ आपण पाहतोय 44 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. 2 गडी बाद झालेत. 85 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. 2 आयकॉन मैदानावरती इथे आपण पाहत आहे जे तळ ठोकून आहेत.
तर दोन स्थानिक खेळाडूंपैकी एक संघनायक समाधान अहिरकर बाद झालाय. स्वस्तामध्ये ती विकेट येताना पाहायला मिळाली. मात्र सोमनाथ कार्लेने डाव सावरला होता. मात्र डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा मिस कॉल पाहायला मिळाला आणि तिथनं दुसरी विकेट गेली. आणि आता मात्र उर्वरित जे दोन आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय. चैतन्य पाटील आपण पाहताय एक चेंडू फेस केला, एका अंकावरती नाबाद आहे. 44 धावा स्कोर कार्ड मध्ये बनल्यात. राजेश सुरटे गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन इथे मात्र बॅटची कड आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मधनं निघून गेलाय थेट सीमारेषा पार. ए रास्ते हे 4 के शानदार चौकार, 4 धावा. भिडवू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये इथे दाखल झालंय 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन आयकॉन विरुद्ध आयकॉन. इथे आपण पाहताय ही भेदक खेळी आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढे एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. या दरम्यान मात्र चेंडू ऑन साइडला फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट आहे. जमिनीत समांतर फटका मिसफील्ड पाहायला मिळालं आणि एका धावेचं कन्व्हर्जन आपण पाहताय दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळाले. हा क्रिकेट आहे मित्रांनो. एक धावेसाठी तुम्हाला क्रिकेटमध्ये खेळावं लागतं, संघर्ष करावा लागतो. क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. त्या आव्हानापर्यंत पोहोचताना तुम्हाला जो प्रवास करावा लागतो तो प्रवास फार महत्वाचा असतो आणि तो प्रवास भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाचा इथे सुरू आहे. यावेळेस 3 ताज त्रिफळाबाद क्लीन बॉल झालाय. चैतन्य पाटील इथे मैदानावरती विकेट. आयकॉन 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाकडनं बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. हॅलो चेक. हॅलो या ठिकाणी उपस्थित होत आहेत व्यासपीठ होते आपण पाहिलं तर श्री क्षेत्र म्हाळुंगी नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अनिलाबा वाळके. अनिलाबा वाळके यांच्या वतीनं च्या गोलंदाजानं ऐकून चैतन्य पाटीलला क्लीन बॉल केलं. त्या गोलंदाजासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते सन्मान्य नितीन शेठ मांडेकर, अजय शेठ अगवणे, गणेशजी घाटे या मंडळींचं शुभागमन आपलं स्वागत आहे. मनोज शेठ ओवले आपण उपस्थित झालात. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठात या. आपलं मनापासून स्वागत आहे. चैतन्य पाटील मैदानावरती बाद झाला. आयकॉन इथे जो मात्र बाद होताना पाहायला मिळाला. 50 धावा धावफलकावरती राजेश सोरटेला इथे विकेट मिळाली. 3 गडी बाद झालेत. उर्वरित 9 चेंडू 35 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय तुळवेला देखील मैदानावरती आसमान दाखवलंय. 4थ्या क्रमांकाचा बॅटर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाकडनं बाद होईल. अक्षय तुळवे बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकेट हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. अक्षय तुळवे आपण पाहतो मैदानावरती स्वस्तामध्ये बाद झालाय. ज्या पावलांना मैदानावरती पोहोचला होता त्याच पावलांना देखील हे मैदान सोडावं लागतंय. 4थ्या क्रमांकाचा बॅटर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाने गमावलाय. 4.4 षटकांचा खेळ मैदानावरती झालाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 8 चेंडू 35 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. दोढे मातब्बर संघांमध्ये चाललेला सामना आपण पाहताय. पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची आणि भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या 2 संघांमध्ये हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये हे क्रिकेटचं तुंबळ युद्ध मैदानावरती आहे. आयकॉन राजेश सोरटेची गोलंदाजी. 2 क्लीन बोल्ड मैदानावरती पाहायला मिळाले. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. मात्र हा चेंडू दूरवरती ठेवायचा प्रयत्न होता आणि वाईड अडकर करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून आलाय. चेंडू वाईड आहे. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. बोनस रुपी धावेच्या मदतीने धावफलकामध्ये 51 धावांची मोहर उमटताना पाहायला मिळाली. 4 गडी बाद आहे. मात्र प्रवास थोडासा अवघड होत चाललाय शिंदेगाव संघासाठी. इथे वैभव कोळेकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. ऑन साइडला फटका आहे. सौरभ बिराजदार धाव घेतोय आणि प्रत्येक धाव फार महत्वाची आहे.
या धावेसाठी केला जाणारा प्रयत्न देखील फार महत्त्वाचा आहे हे सौरभ बिराजदारला माहीत आहे. त्यासाठी दुसरी धाव केली आणि मैदानावरती आपण पाहता या 2 धावांच्या साह्याने धावफलकामध्ये 53 धाव आपण पाहतोय ज्या मात्र स्कोरबोर्डमध्ये पाहायला मिळत आहेत. राजेश सोरटे षटक क्रमांक 5 हाताळतोय. 4.5 षटकांचा खेळ संपला. या षटकातला शेवटचा चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट आहे. तिथे मात्र आपण पाहताय गणेश गुंडरे चेंडू पर्यंत येतोय. समोरच्या बाजूला चेंडू फील्ड केला. लॉंग ऑफ मध्ये चेंडूचं क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडू फेकेपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्याने षटक क्रमांक 5 मैदानावरती संपलं. 55 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट खेळ मैदानावरती संपला गेला. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 84 धावा पसैदन योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघाने बनवल्या. रोहित खरात या फलंदाजाने केलेली फलंदाजी आज मात्र संघासाठी फार महत्वाची होती. मात्र आता भैरवनाथ प्रतिष्ठान संघासाठी जो मात्र शिलेदार सौरभ बिराजदार मैदानावरती इथे या धावा दाखवणार का हे मात्र पाहायचंय. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आळंदीचा कोहिनूर निलेश पिंजारी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून आहे. चेंडू वाईड कळवलाय. अवांतर धाव इथे मैदानावरती भर देईल. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानावरती विणलं गेलं. इथे कोणाचं अश्व घोडदौड करणार, कोणाचं अश्व थांबणार मात्र इथे पाहावं लागेल. हे उत्तर मात्र तुम्हाला ही मॅच सांगणार आहे. निलेश पिंजारीसाठी इथे मात्र आपण पाहताय सौरभ बिराजदारचा तडाखा पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. त्यानंतर सौरभ बिराजदार मैदानावरती का थांबलाय तो मैदानावरती स्वतःला सिद्ध करतोय. कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसनं घेता येत नाही. ते स्वतःला निर्माण करावं लागतं. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने गगनाचं गगन भेदून इथे मैदानावरती लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र इथून पुढे सौरभ बिराजदारला करून दाखवावा लागेल. निलेश पिंजारी आपण पाहताय शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल झालाय. 1 षटकार पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे तिथे मात्र थांबवलंय. निलेश पिंजारी देखील आपण पाहताय कच्च्या गुरुचा चेलाड आहे. तो देखील आळंदी गावचा सुपरस्टार आहे. एक दर्जेदार क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याने खेळलेला आहे आणि तो देखील स्वतःला इथे सिद्ध करताना पाहायला मिळणार आहे. सौरभ बिराजदार विरुद्ध निलेश पिंजारीची लढत आपण या मैदानावरती पाहतोय. मात्र इथे पाहावं लागेल या षटकामध्ये काय अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत. मात्र इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे मैदानावरती मात्र थोडेसे बेसावध पाहायला मिळालेत. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं सुरेख केलंय. फील्ड केले गेलेला चेंडू आहे तिथे धाव डसणार आहे. 62 धावांवरती आपण पाहतोय भैरवनाथ प्रतिष्ठान संघ येऊन थांबलाय. मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मिडल ऑर्डर मध्ये जर पाहिलं तर थोड्याशा धावा कमी पडल्या. रोहित खरातनं आळंदी संघासाठी केलेली फलंदाजी आज आठवा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट सौरभ बिराजदारच्या बॅटमधनं पुन्हा एकदा हवाई सफर पाहायला मिळालाय. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 38 अंकापर्यंत सौरभ बिराजदार पोहोचलाय. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 68 धावा भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाच्या स्कोरबोर्डवरती आलेल्या पाहायला मिळत आहेत. 85 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट समोरच्या बाजूला फ्लिक केलाय आणि चेंडू लॉंग ऑन मधनं थेट सीमारेषेच्या बाहेर खेळलाय. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती आहे सौरभ बिराजदार. 19 चेंडू 44 आणि यावेळेस तिथे मैदानावरती मात्र चेंडू डॉट निर्धाव आलाय आणि मॅच मैदानावरती संपलीत
आणि इथे आपण पाहत आहे पसायदान योद्धा आळंदी देवाची या संघानं 10 धावांनी हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम, कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो चेक, हॅलो चेक. दोनही संघ आपण मैदानावरती थांबणार आहात. जी पहिली मॅच झालेली आहे त्या दोनही टीमचे कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती आहे, आणि ज्या दोन टीमची मॅच आहे त्यांना विनंती आपण लाईनअप करायचं. उद्घाटन सोहळा तो आपण आता मैदानावरती संपन्न करणार आहे. त्यामुळे